सावित्री सावित्री सावित्री, या देशाची तू सुकन्या, या मातीची आण, आई सावित्री स्त्री जातीचा तूच खरा सन्मान. वर्षा मागून सरली वर्षे, दुःख न पडले मागे, परंपरेने विणले होते आयुष्याचे धागे. सावित्री सावित्री सावित्री, ज्ञानशाला हवे मुलीला, शिक्षण होते पाप, जन्म मुलीचा दुर्दैवाने ठरला होता शाप. अज्ञानाच्या अंधाराला तूच दिले आव्हान, आई सावित्री स्त्री जातीचा तूच खरा सन्मान. सावित्री सावित्री सावित्री, सावित्री सावित्री सावित्री. की सवर्णांची ती विहीर जिथून काल विठोजी आणि याच्या साथीदारांनी पाणी नेलो, त्या विहिरीतून फक्त शूद्रच पाणी नेऊ शकतील. आणि आजपासून ती विहीर शूद्रांचीच झालीये. जोपर्यंत ती मुलगी आहे कोयनाबाई, तोपर्यंत तू काही करू शकत नाहीस, काही नाही. आता ती मुलगी या जगात राहणार नाही. कोण अडवणार तिला? मी तिला तिची मनमानी बिलकुल नाही करू देणार. मी आत्ताच तिला संपवून टाकेन. मी तुला या परिवाराचा आनंद हिरावू देणार नाही. मी तुझी सावली सुद्धा माझ्या परिवारावर पडू देणार नाही. मी आज तुझा नामोनिशाण मिटवून टाकीन आणि सगळ्यांना पटवून देईन की लक्ष्मीने एका मेलेल्या मुलीला जन्म दिला होता. आई, काय झालं आई? काय नाही. तू माझ्याशी खोटं बोलू शकत नाहीस. मी आता लहान राहिलेलो नाहीये. एका मुलीचा बाप आहे. मला कळत नाहीये का तू काय करायला जात होतीस? मी काही करत नव्हते. एकदा गुपित उघड झाल्यावर लपवण्यात काय अर्थ आहे? मी खरंच काही नव्हते करत. मी खरं बोलतेय. आई, तू इतकी का घाबरतेस? नाही. मी कुणालाही काहीही सांगणार नाही. तू खरं खरं सांग, तू काय करत होतीस? मी खरंच काही करत नव्हते. खोटं. सत्य तर हे आहे की तुला मुलीला कुशीत घेऊन तिचे लाड करायचे होते, हो ना? तिला डोळे भरून पाहायचं होतं, तिच्याशी खेळायचं होतं, हो ना? आई, मला माहित होतं की तू किती पण ओरड, कितीही नाराज हो, पण वेळ आल्यावर तू स्वतःच्या रक्ताला कधीच दूर करणार नाहीस. आई बघ ना, ही अगदी तुझ्यावर गेली आहे. तसाच रंग, तसाच चेहरा,
डोळे आहे ना अगदी तुझ्यासारखी. अरे आई, लक्ष्मी, तू बरी आहेस ना? हो, आता मी बरी आहे. आणि आता तुम्ही आलात ना, आता पटकन बरी होईल. आई आता गेली, पण ती परत येईल आणि तुझे खूप जास्त लाड करेल, जवळ घेईल, तुझ्यासाठी खेळणी घेऊन येईल, पाळणा सुद्धा हलवेल. तू तर बाबा खूपच शूर निघालीस. त्या आईला घाबरण्याचं, रडण्याचं सगळं नाटक केलं होतंस ना? मी काय केलं? नाहीतर काय, आई किती ओरडली, 1000 वेळा धमकावलं, पण तू सुद्धा अगदी शब्दाची पक्की निघालीस. शेवटी जन्म तर मुलीलाच दिलास ना? लक्ष्मी, या अनमोल भेटीसाठी खूप खूप धन्यवाद. पाटील, आभार माझे नाही, खंडेरायाचे माना. त्यांच्या आशीर्वादानंच आपल्याला इतकी सुंदर मुलगी मिळाली. आणि विसरलात, तुम्हीच तर प्रार्थना केली होतीत ना? किती गोड सुंदर मुलगी आहे ना? पाटील, आई साहेब अजूनही रागवलेले आहेत ना? नाही, तुला आईचा राग तर माहीतच आहे ना. बुडबुड्याप्रमाणे आता आला आणि लगेच गेला. आणि मी खात्रीने सांगू शकतो, आपल्या मुलीवर सर्वात जास्त प्रेम आई साहेबच करतील. ते तर आहेच. आईवरून दिसायला कितीही रागीट असल्या तरी यातून त्यांचं मन खूपच प्रेमळ आहे. अगदी नारळासारखं, बाहेरून कडक आणि आतून अगदी नरम. अगं बाई, बघा ना किती सुंदर आहे. सुंदर तर असणारच ना आपली मुलगी. शेवटी पुतणी कोणाची आहे? आई ऐकत तर नाहीये ना? भाऊजी, हो, खंडेरायाने तुमची इच्छा तर पूर्ण केलीच, पण तुम्ही माझी इच्छा कधी पूर्ण करणार? बोला, आता तुम्हाला काय हवंय? या शुभप्रसंगी मला सोन्याच्या बांगड्या हव्यात. हा, ते तर मी आधीच ठरवलं होतं. हे घे. नाही 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 नाही, तुमच्या हातातलं काढून नका देऊ. मी तर भाऊजींकडून घेणार आहे, ते सुद्धा भारी आणि रत्न जडीत. अच्छा अच्छा, ठीक आहे. लक्ष्मी, हे तुझ्या जवळ राहू दे. अनुसयाला तिच्या आवडीच्या बांगड्या आम्ही स्वतः आणून देऊ. हो. आणि माझ्या या गोड मुलीसाठी मी 2 छोटे छोटे पैंजण करणार आहे. हा. आज विहिरी गेल्या, उद्या आपली घरं जातील. भर पंचायतीत आपलं नाक कापलं गेलंय आणि ही गोष्ट आठवून ते शूद्र आपल्यावर वारंवार हसतील. आधी ते आपल्या पाठीमागे हसायचे, आता आपल्या समोर हसतील. आमच्या काळात कोणत्याही शूद्राची असं करायची हिंमत झाली नसती आणि आपला हा अपमान छबुरावमुळे झालाय. नाहीतर या गावात कोणात इतकी हिंमत आहे की आपल्या नजरेला नजर देऊ शकेल? यांना आयुष्यभर पळता भुई थोडी केली होती तरी आम्ही या शूद्रांना कधी डोकं वर काढू दिलं नव्हतं. आता तर हे आपल्याला पळवण्याचा विचार करत असतील. आज 60% दंड लावलाय, उद्या आपल्या शेत जमिनी सुद्धा वाटून टाकतील. जर छबुराव सारखे शुभचिंतक आपल्या जवळ असतील तर हेच होईल. जर त्यांना धडा शिकवायचाच होता तर योग्य मार्गाने शिकवायचा होता. असं काम केलं पाहिजे होतं की पंचायत भरवण्याची वेळच यायला नको होती. मोठा शिकार करायला निघाला होता आणि स्वतः शिकार होऊन परत आलाय. हा छबुराव जो बोलताना मोठमोठे दावे करत असतो, पण वेळ आली की एक उंदीर सुद्धा मारू शकत नाही. हा आतापर्यंत तो वाघासारखा डळकारा मारत होता, पण जेव्हा तो मुनशीप समोर आला तेव्हा मात्र घाबरून गप्प बसला. एवढी हिंमत सुद्धा नाही झाली की स्वतःची बाजू नीटपणे मांडू शकेल. सगळी इब्रत धुळीला मिळवली. पंतोजी, आमची फक्त एकच मागणी आहे, तुम्ही छबुरावाला कडक शासन करा आणि या गावातून बाहेर काढा, ते सुद्धा कायमचं. विचार केला होता शूद्रांना बाहेर काढीन, पण हे तर मलाच हकलवायला निघाले.
नायगावची दूध मलाई खाऊन खाऊन शरीर सुद्धा आळशी झालंय. आता तर काही काम सुद्धा होणार नाही. आता मी कुठे जाणार? काय बोलले होते तुला? कोणाला सांगू नकोस म्हणून म्हणाले होते ना. मला माफ करा आई, मी पाटीलजींसमोर खोटं नाही बोलू शकत. पण माझी आज्ञा मोडू शकतेस? मला माफ करा आई, मला माफ करा. माफ करू? चमत्कार झाला. चमत्कार झाला. काय झालं? असं वाटतंय कुणीतरी बाहेरून पाणी आणून त्यानं आपल्या विहिरी भरल्या आहेत. एकाच रात्रीत एवढं पाणी कसं वाढू शकतं? कुणी काही म्हणू, पण मला तर हा चमत्कारच वाटतोय. बरोबर बोललात, हे चमत्कारच आहे. चमत्कार? कसला चमत्कार? आपल्या दोन्ही विहिरी पाण्यानं काठोकाठ भरल्यात. आधी इतकं पाणी नव्हतं. माहिती नाही देवानं कोणावर प्रसन्न होऊन ह्यो चमत्कार केलाय. अच्छा, आपल्या विहिरी परत भरल्या? होय, ते पण आधीपेक्षा दुप्पट. याला म्हणतात शुभागमन, लक्ष्मीचं आगमन. खूप भाग्यवान आहे आपली ही लाडकी बाहुली. कोणती लाडकी बाहुली? विठूजी, आम्हाला तर काहीच नाही कळलं. अरे, तुम्हाला माहिती नाही? अरे, तुमच्या पाटलाला, खंडोजी दादाला मुलगी झालीये, मुलगी. अरे वा, ही तर खूप आनंदाची बातमी आहे. विठोजी, पाटील दादाची मुलगी खरंच आपल्यासाठी शुभशकुनी आहे. तिचा जन्म होताच आपल्या विहिरी पाण्यानं भरल्या आणि पंचायतीच्या सभेत सुद्धा आपल्याला गोऱ्यांकडून विहिरी सुद्धा मिळाल्या. ह्यो चमत्कार पाटलांच्या मुलीच्या पायगुणामुळे झालाय. जेव्हा मुलगा संकटात सापडतो तेव्हा तो आईची आठवण करतो. पण मी तर आईचा चेहरा सुद्धा पाहिला नाही आणि प्रेम सुद्धा. मी डोळे उघडल्यापासून फक्त तुम्हाला बघत आलोय. लहानपणी जेव्हा सगळी मुलं आई 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 ओरडायचे तेव्हा मी पंतोजी 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 बोलायचो. आणि आज तेच पंतोजी एवढे निष्ठुर झालेत की स्वतःच्या पुत्र समान मला लोकांच्या सांगण्यावरून घराबाहेर काढायला निघालेत. हो, कारण हे सगळे योग्य बोलत आहेत. फक्त तुमच्यामुळेच आज आमची मान खाली गेली आहे छबुराव. पंतजी, हे सगळे लोक खंडोजीच्या विजयाचा दोष माझ्यावर ढकलतायत. त्याच प्रकारे खंडोजी त्याच्या विजयाचा श्रेय स्वतःच्या मुलीला देत असेल. जसं तुम्ही मला पनवती समजतात त्याच प्रकारे खंडोजी स्वतःच्या मुलीला भाग्यशाली समजत असेल. हा फक्त विचारातला फरक आहे पंतजी. मी तुमच्यासाठी पनवती ठरलो आणि त्या खंडोजीची मुलगी त्याच्यासाठी भाग्यशाली. त्या मुलीचा जन्म सुद्धा तेव्हाच झाला होता ना, जेव्हा पंचायत भरली होती. पंतजी, तुम्ही विसरलात. तुम्ही ताईला लग्न करून इथे आणला होतात तेव्हा तिच्यासोबत मला सुद्धा घेऊन आला होता. मी तुमचा मुलगा रमाकांतपेक्षा जास्त तुमच्या अंगा खांद्यावर खेळलोय. म्हणून लहानपणापासून माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. तुम्हाला काही आठवत नाहीये? आठवा ना पंतजी, आठवा ना. ताई, पंतजींना आठवण करून दे ना. ताई आहे ना, पंतजींना आठवण करून दे ना. वय हे खरंय, ह्यो पाटलांच्या मुलीचाच पायगुण हाय. ती आपल्या बांधवांसाठी भाग्य परिवर्तन आणि आनंद घेऊन आलीये आणि त्या सर्वांचा अहंकार तोडला तो वेगळाच. आई साहेबा, आता तुम्ही आजी झालात. आता तो उत्सव झालाच पाहिजे. आई साहेब, आमचं मन ठेवण्यासाठी वय बोला. आम्हाला सगळ्यांना लय आनंद होईल. हो हो, मुलगा असता तर नक्कीच केलं असतं. पण मुलीसाठी काय करायचं? पण आई साहेब, ती या गावासाठी शुभशकुनी आहे. ती सामान्य मुलगी नाहीये. नाही, आजपर्यंत माझं गणित
कधीही चुकलेलं नाही. आपल्या पराभवाचं कारण छबुराव नाही, परंतु खंडोजीची ती मुलगी आहे. ज्या क्षणी त्या मुलीचा जन्म झाला तेव्हाच या क्षुद्रांचा भाग्योदय झालाय. त्यांच्या विजयाचं कारण छबुरावाचा मूर्खपणा नाहीये, परंतु त्या कन्येचं भाग्य आहे. या कन्येचा जन्म गुरुपुष्ट योग असताना झाला. ही कन्या या शूद्रांच्या भाग्य परिवर्तनाचा संकेत घेऊन आली आहे. जर आपण या कन्येला वेळीच रोखलं नाही तर ती आपला भाग्य गिळून टाकेल आणि आपल्या सर्वांना नायगाव सोडून निघून जावं लागेल. आता काय होणार पंतोजी? ही तर खूपच अशुभ लक्षण आहेत आपल्यासाठी पंतोजी. पंतोजी, आपणच काहीतरी उपाय सुचवा. एक उपाय आहे. आपण त्या कन्येच्या बारशाला जाणार नाही आणि तिला आशीर्वाद सुद्धा देणार नाही. जर त्या कन्येला आमचा म्हणजे भूदेवतेचा आशीर्वाद मिळाला नाही तर तिचं बारसं सफळ कसं होईल, आणि जर बारसं सफळ झालं नाही तर ती कशी सफळ होईल? तिचं भाग्य आपोआपच दुर्भाग्यात रूपांतरित होईल. सोहळा होईल, मोठा सोहळा होईल. 12व्या दिवशी मुलीचं बारसं आहे. तिच्या नामकरणाच्या दिवशी असा सोहळा होईल जो या गावात कधी झाला नसेल आणि भविष्यात कधी होणारही नाही. काय विठोजी? हो दादा. पाटील दादांचा विजय असो. पाटील दादांचा विजय असो. पाटील दादांचा विजय असो. दादा, दादा, हा, बारशाची सगळी तयारी पूर्ण झाली आहे. पण तू जातीने लक्ष ठेव विठो. कोणत्याही गोष्टीची कमतरता भासता कामा नये. दादा, तू अजिबात काळजी करू नकोस. समारंभ असा होईल की लोक आजच्या दिवसाच्या गोष्टी येणाऱ्या पिढीला सुद्धा ऐकवतील. आयुष्यभर लक्षात ठेवतील आपल्या मुलीच्या बारशाचा समारंभ. पण दादा, हा? आपल्या मुलीचं नाव कोण ठेवणार? तिला तर कोणी आत्याच नाहीये. हा विचार तर मी सुद्धा केला नव्हता. आता काय करायचं? पण दादा, एक उपाय आहे. ज्यांना आत्या नसते त्यांचं सुद्धा नामकरण होतच असेल ना? तू आईला का नाही विचारत? नको. आई किती रागात आहे तुला माहीतच आहे ना. पण दादा, ती मनाने किती प्रेमळ आहे हे तू विसरलास? तू जास्त विचार करू नकोस. सरळ आईकडे जा आणि तिच्याशी बोल. ते नक्कीच तुला काही ना काही उपाय सुचवेल. आईचा राग अजूनही गेलेला दिसत नाहीये. हिला कसं सांगू? पण बोलावं तर लागेलच, नाहीतर मुलीचं नामकरण कसं होणार? आई, मी तुझ्याकडे काही मागितलं तर नकार तर देणार नाहीस ना? तुला देण्यासाठी कदाचित माझ्याकडे काहीही नाहीये. आई, तू हे काय बोलतेस? अडचणीत मुलं स्वतःच्या आईकडे मदत मागणार नाहीत तर कोणाकडे मागणार?
पण आईची आठवण फक्त अडचणीत असतानाच का येते खंडोजी? कारण आईच ती एकमेव व्यक्ती आहे जी स्वतःच्या मुलाचे सगळे अपराध पोटात घालते. पण तू तर स्वतःची चूक कबूल करायला तयार नाहीये. आई, मुलीला कोणी आत्या तर नाहीये, मग तुझ्याशिवाय तिचं नाव कोण ठेवणार? माहित नाही. अनुसया, मी हिचं नाव ठरवलं आहे. ओम श्री गणपतये नमः. ओम श्री गणपतये नमः. माळा हातात घेऊन कोणी कधी पंडित होत नाही. ज्याच्या मनात प्रेम आहे तोच खरा भक्त होय. ज्ञानशाला हवे मुलीला शिक्षण होते पाप. जन्म मुलीचा दुर्दैवाने ठरला होता शाप. अज्ञानाच्या अंधाराला तूच दिले आव्हान. आई सावित्री स्त्री जातीचा तूच खरा सन्मान. सावित्री 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 सावित्री